नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तडेकर पुन्हा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर. ओके बाळांनो, बघा रे, आपण 6व्या लेक्चर पर्यंत हायड्रोस्टॅटिक्सचा पार्ट जो होता या चॅप्टरचा तो कव्हर केलेला आहे. ओके, आता बाळांनो उर्वरित पार्ट जो आहे तो कोण आहे? मग हायड्रोस्टॅटिक्स झाला, आता कोण येणार? हायड्रोडायनॅमिक्स. आतापर्यंत फ्लुइड कसा होता रे? रेस्ट मध्ये होता. आता आपण स्टडी करणार आहोत रे फ्लो होणाऱ्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीला आपण स्टडी करणार आहोत आणि त्याला काय म्हणणार तर हायड्रोडायनॅमिक्स. आधी पण सांगितलं होतं पण मी पहिल्या लेक्चर मध्ये या चॅप्टरच्या की द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड इन मोशन. ओके, तर मोशन मध्ये असलेल्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीला जर स्टडी करतो त्या ब्रांचला काय म्हणणार? हायड्रोडायनॅमिक्स म्हणणार. तर काय काय स्टडी करायचं आहे म्हणून आपल्याला हायड्रोडायनॅमिक्स मध्ये? तर सगळ्यात आधी छोट्या छोट्या टर्म्स आहेत, जसा की स्टेडी फ्लो म्हणजे काय होते, आपला स्ट्रीम लाईन म्हणजे काय होते, त्याच्यानंतर बाळांनो फ्लो लाईन म्हणजे काय होणार. ओके, किंवा लॅमिनार फ्लो आहे, टर्ब्युलंट फ्लो आहे. तर या छोट्या छोट्या डेफिनेशन समजून सांगतो, याचा अर्थ समजून सांगतो, नंतर सामोर जाऊ. तर हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय रे? की फ्लो होणाऱ्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीच्या स्टडी करणार आपण. म्हणजेच की फ्लुइड काय थांबला नाही, आता रेस्ट मध्ये नाही. रेस्ट मध्ये जो होता तो मागे बघितला आपण, त्याच्यासाठी आपण शिकलो होतो रे प्रेशर, सरफेस टेन्शन, त्याच्यानंतर बाळांनो त्याच्यामध्ये कॅपिलॅरिटी. ते रेस्ट मध्ये असलेल्या फ्लुइडचा होता. पण आता समोर काय आहे की फ्लुइड जो आहे तो रेस्ट मध्ये नाही, आता फ्लुइड काय होत आहे? फ्लो होत आहे. तर फ्लो होणाऱ्याच्या जो स्टडी आहे किंवा फ्लो होणारा जो फ्लुइड आहे त्याच्या प्रॉपर्टीजच्या स्टडीला काय म्हणणार आपण? हायड्रोडायनॅमिक्स. इंग्लिश मध्ये हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय होणार बाळांनो? द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन इज कॉल्ड एज ए हायड्रोडायनॅमिक्स. ओके, तर हायड्रोडायनॅमिक्स मध्ये पहिली गोष्ट म्हणजे बाळांनो स्टेडी फ्लो म्हणजे काय होते ते समजायचं आहे. स्टेडी फ्लो. ओके, स्टेडी फ्लो. तर बाळांनो स्टेडी फ्लो करणारे, समजा की एखादा पाईप आहे किंवा त्याला आपण ट्यूब म्हणू. ट्यूब म्हणजेच पाईप होणार. ओके, ट्यूब म्हणजे नळी म्हणा किंवा पाईप म्हणा. तर बाळांनो एखादा पाईप आहे, पाईप मधून फ्लुइड फ्लो होत आहे. अशा प्रकारे समजा की पाईप आहे, वायरिंग क्रॉस सेक्शनचा एखादा पाईप घेतला आपण ना, याच्यामधून फ्लुइड फ्लो होत आहे समजा. ओके, चला रे, हा पाईप आहे समजा बाळांनो, याच्यातून काय होत आहे? फ्लुइड फ्लो होत आहे इकडून इकडे. अशा प्रकारे फ्लुइड फ्लो होऊन राहिलाय. तर सगळ्यात आधी स्टेडी फ्लो म्हणजे काय होणार? की इकडून पाणी जात आहे, तिकडून निघत आहे. पाईप आहे, पाईपचा काहीतरी आपण घेतलेला थोडासा छोटा तुकडा घेतलाय, यामधून पाणी जात आहे, इकडून निघत आहे अशा प्रकारे. तर बाळांनो स्टेडी फ्लो म्हणजे काय होणार सर? तर समजायचं आहे बाळांनो की पाईप मध्ये असल्या कोणत्या पण पॉइंटवर, म्हणजे फ्लुइड जो फ्लो होत आहे त्या फ्लुइडच्या कोणत्या पण पॉइंटवर फ्लुइडची मेजरेबल प्रॉपर्टी कोणती? एकतर प्रेशर किंवा वेलॉसिटी काय असणार रे? कॉन्स्टंट असणार. म्हणजे फ्लुइडची प्रेशर किंवा वेलॉसिटी कोणत्या पण पॉइंटवर घ्या, कशी असायला पाहिजे? कॉन्स्टंट असायला पाहिजे. तर बाळांनो त्या फ्लोला कोणता फ्लो म्हणणार रे? स्टेडी फ्लो म्हणणार. काय म्हणणार बाळांनो? स्टेडी फ्लो. इंग्लिश मध्ये सांगू का? चला, तर बाळांनो द फ्लो ऑफ फ्लुइड इन विच इट्स मेजरेबल प्रॉपर्टी सच ॲज प्रेशर और वेलॉसिटी. म्हणजेच बाळांनो त्या फ्लुइडची एकतर प्रेशर किंवा वेलॉसिटी एखाद्या पॉइंटवर गिवन टाइम मध्ये कशी राहणार? तर सेम राहणार किंवा कॉन्स्टंट राहणार. त्या फ्लोला काय म्हणणार आपण? स्टेडी फ्लो. एक्झाम्पल किंवा समजा बाळांनो बघा रे, हा पॉइंट आहे, या पॉइंटवर समजा काहीतरी वेलॉसिटी आहे. तर जेवढी वेलॉसिटी या पॉइंटवर आहे तेवढीच वेलॉसिटी इथे येत असेल पाईपच्या अंदर, तेवढीच वेलॉसिटी इथे येत असेल, तेवढीच वेलॉसिटी इथे असेल, तेवढीच वेलॉसिटी. म्हणजे सगळीकडे पाणी जर फ्लो होता इकडून तिकडे, तर काहीतरी स्पीडने किंवा काहीतरी वेलॉसिटी राहणार पाण्याला. तर पाण्याची वेलॉसिटी सगळ्या पॉइंटवर कशी असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. एकतर वेलॉसिटी किंवा मग प्रेशर, दोघांपैकी एक तरी काय असायला पाहिजे? कॉन्स्टंट. तर बाळांनो त्या फ्लोला कोणता फ्लो म्हणणार आहे? स्टेडी फ्लो. द फ्लो ऑफ फ्लुइड इन विच इट्स मेजरेबल प्रॉपर्टी सच ॲज प्रेशर और वेलॉसिटी at any point in a given time remains constant or same, that is called as a steady flow. म्हणजे वेलॉसिटी किंवा प्रेशर कसा असायला पाहिजे बाळांनो? कॉन्स्टंट असायला पाहिजे. त्या फ्लोला कोणता फ्लो म्हणणार आहे? स्टेडी फ्लो म्हणणार. दुसरी गोष्ट म्हणजेच की काय समजायचंय? ओके, आजला स्टेडी फ्लो. दुसरा म्हणजेच काय समजायचंय बाळांनो? फ्लो लाईन म्हणजे काय होते ते सांगतो. फ्लो लाईन. ओके, छोट्या छोट्या डेफिनेशन आहेत. स्टेडी फ्लो म्हणजे काय होणार? प्रेशर किंवा वेलॉसिटी कोणत्याही पॉइंटवर पाईपच्या अंदर कशी असायला पाहिजे? कॉन्स्टंट. तर काय राहणार बाळांनो? त्या पाईपच्या अंदरून होणारा फ्लो म्हणजेच स्टेडी फ्लो. आता फ्लो लाईन म्हणजे काय होणार? तर बाळांनो बघा समजावून सांगतो. फ्लो लाईन म्हणजे काय होते? हा समजा एक मॉलिक्यूल आहे वॉटरचा, आहे काय, आहे काय, आहे काय, आहे काय.
अच्छा आता पाणी वाहत आहे म्हणजे पाण्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा नंबर ऑफ पार्टिकल वाहून राहिले ना इकडे, सर नो? हो सर. तर बाळांनो बघा रे, हा जो मॉलिक्युल आहे वॉटरचा, हा समजा इकडून आला आणि हा इकडे जाणार आहे, सर नो? तर फ्लो लाईन म्हणजे काय होणार आहे, या मॉलिक्युल ज्या पाथने जाऊन राहिलाय म्हणजेच एका सिंगल मॉलिक्युलचा जो रस्ता राहणार पाईपच्या अंदर, त्याला काय म्हणणार आपण, फ्लो लाईन. किंवा असं डिफाईन सांगतो, डेफिनेशन कशी राहणार याची, द पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल किंवा इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन ए फ्लो ऑफ फ्लुइड. ठीक आहे, किंवा इन ए फ्लो ऑफ फ्लुइड द पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल इज कॉल्ड एज ए फ्लो लाईन. म्हणजे एका पार्टिकलचा रस्ता. फॉर एक्झाम्पल बाळांनो, हा पार्टिकल आता इकडून आला आणि इकडे चालला हा, तर हा जो रस्ता आहे तो म्हणजेच काय झाला, याची या पार्टिकल साठी काय झाला, ते फ्लो लाईन झाली. म्हणजेच बाळांनो एका सिंगल पार्टिकलचा जो फ्लो मध्ये असणारा पाथ आहे त्यालाच काय म्हणतो आपण, फ्लो लाईन म्हणतो. जर हा पार्टिकल आहे तर हा इकडून अशा प्रकारे फ्लो होणार. काऊन इकडूनच काऊन झाले सर, तर डायरेक्शन काय फ्लोची, इकडून तिकडे पाणी निघत आहे, तर मॉलिक्यूल तिकडेच जातील ना. तर हा पार्टिकल जो आहे किंवा हा मॉलिक्यूल जो आहे तो इकडून अशा प्रकारे या रस्त्याने जाणार, तर हा रस्ता म्हणजे या पार्टिकलचा काय झाला, फ्लो लाईन झाली. समजलं का बाळांनो? म्हणजेच इंग्लिश मध्ये पुन्हा एकदा सांगतो की पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन ए फ्लो ऑफ फ्लुइड इज कॉल्ड एज ए फ्लो लाईन. समजला? त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे बाळांतर समजून सांगतो. फ्लो लाईन झाल्यानंतर आपल्याला समजायचं आहे रे, स्ट्रीम लाईन म्हणजे काय होते, स्ट्रीम लाईन. ओके, तर बघा बाळांनो स्ट्रीम लाईन म्हणजे काय होते सांगतो बघा. स्टेडी फ्लो, फ्लो लाईन, स्ट्रीम लाईन. त्यानंतर आणखी दोन डेफिनेशन समजायचं आपल्याला, तर हे समजून घ्या आधी. ओके चला रे. तर स्ट्रीम लाईन म्हणजे काय होणार की फ्लुइड फ्लो होता या पाईप मधून, बघा एकाच पाईप मध्ये सगळं समजते. ओके चला रे. तर बाळांनो फ्लुइड फ्लो होत आहे, कोणाकडून कोणाकडे होत आहे बाळांनो, इकडून तिकडे अशा प्रकारे फ्लुइड फ्लो होत आहे. ओके, तर बघा फ्लुइड जेव्हा फ्लो होत आहे तेव्हा मी काहीतरी इमॅजिनरी कर्व ड्रॉ करतो. बघा अशा प्रकारे फ्लो होत आहे फ्लुइड, इकडे येत आहे, इकडून इकडे जात आहे, बरोबर आहे. इकडून जात आहे तिकडे निघत आहे पाईपच्या बाहेर, इकडून जात आहे पाईप मध्ये तिकडून निघत आहे, पाईपच्या अंदर होणारा फ्लो आहे हा. तर बाळांनो बघा रे, मी काय केलेलं आहे, कर्व काढलेलं आहे, सर नो? तर हे काय आहेत, इमॅजिनरी कर्व आहेत. काय आहेत बाळांनो, हे इमॅजिनरी कर्व आहेत किंवा कर्व इन ए फ्लो ऑफ फ्लुइड. ओके, इमॅजिनरी कर्व इन ए फ्लो ऑफ फ्लुइड काय होणार, ज्यामध्ये की त्या फ्लुइडच्या किंवा त्या कर्वला कोणत्याही पॉइंटवर टँजंट काढा, तर तो टँजंट काय देणार आहे, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड देणार. म्हणजे की या कर्व आहे समजा, हा कर्व आहे, या कर्वला काय म्हणणार आपण, स्ट्रीम लाईन म्हणणार. ज्या स्ट्रीम लाईन कधी म्हणणार, जेव्हा त्या कर्वच्या कोणत्या पण पॉइंटवर टँजंट काढला तर तो टँजंट म्हणजे काय देणार आपल्याला, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. तर इमॅजिनरी कर्व इन ए फ्लो ऑफ फ्लुइड विच गिव्स किंवा ऍट किंवा असं म्हणू शकतो बाळांनो, द इमॅजिनरी कर्व इन ए फ्लो ऑफ फ्लुइड ऍट विच द टँजंट ड्रॉन ऍट एनी पॉइंट ऑफ दॅट कर्व गिव्स द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. दॅट कर्व इज कॉल्ड एज ए स्ट्रीम लाईन. म्हणजेच बाळांनो हा काय आहे, तर स्ट्रीम लाईन आहे. हा बी काय मग स्ट्रीम लाईन आहे. जे कर्व काढले ते काय आहेत, मग स्ट्रीम लाईन आहेत. ओके, आणि बाळांनो मी आधी पण सांगितलं होतं की पार्टिकल इथं पार्टिकल आहे, तर पार्टिकलचा रस्ता म्हणजे हा स्ट्रीम लाईनच झाला. तर बाळांनो स्ट्रीम लाईन आणि फ्लो लाईन कशा असतात रे, आयडेंटिकल असतात. बट कधी, जेव्हा फ्लुइडचा फ्लो स्टेडी असेल तर स्ट्रीम लाईन आणि फ्लो लाईन आयडेंटिकल असतात बाळांनो. कोणासाठी, स्टेडी फ्लो साठी. ओके चला. त्यानंतर बाळांनो म्हणजे सेमच होते, फ्लो लाईन म्हणजे स्ट्रीम लाईन होणार कोणासाठी, बट स्टेडी फ्लो साठी. समजलं आता? ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे बाळांनो, लॅमिनार फ्लो. लॅमिनार फ्लो. ओके, तर लॅमिनार फ्लो यालाच म्हणतात रे स्ट्रीम लाईन फ्लो सुद्धा म्हणतात, लॅमिनार फ्लोलाच स्ट्रीम लाईन फ्लो. ओके, लॅमिनार फ्लोलाच काय म्हणणार बाळांनो आपण, स्ट्रीम लाईन फ्लो म्हणणार. तर होते काय सर हा, तर बाळांनो द फ्लो ऑफ फ्लुइड इन विच, म्हणजे फ्लुइडचा फ्लो किंवा पाणी वाहून राहिलाय समजा, तर पाणी जेव्हा वाहते ना, असं समजा की नदीमधून किंवा नाल्यामधून किंवा कुठून तरी नळामधून पाणी वाहून राहिलंय बाळांनो, अशा प्रकारे. ओके चला, हे नदी आहे समजा, नदीमधून काय होतं रे, पाणी वाहून राहिलंय अशा प्रकारे. ओके, तर बाळांनो आता होते काय, पाणी जेव्हा वाहत आहे ना, तर सगळ्यात नदी जे आहे ते जमिनीवरच आहे, पाणी बी जमिनीवरच वाहते, सर नो? जमिनीसोबत जुळलेला पाण्याचा जो लेअर असतो त्याला म्हणतात स्टेशनरी लेअर. त्याच्यावर एक लेअर राहणार, मिडल लेअर, त्याच्या वरचा लेअर आणि सगळ्यात अप्पर लेअर म्हणजे जो हवेसोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे. असे लेअर मध्ये फ्लो होतो ना नदीतला पाणी किंवा पाणी जो आहे तो लेअर मध्ये फ्लो होते. ओके, तर बाळांनो स्ट्रीम लाईन किंवा लॅमिनार फ्लो म्हणजे काय होणार आहे की जे लेयर्स असतात ते एकमेकांवर स्मूथली फ्लो होणार, स्मूथ फ्लो होणार एकमेकांवर, बिलकुल असं शांतपणे एकदम व्यवस्थित.
ओके. फॉर एक्झाम्पल शांतपणे वाहणारी नदी किंवा बाळांनो शांतपणे येणारा पाईप मधून पाणी एकदम. ओके. तर या फ्लोला कोणता फ्लो म्हणणार? एकतर लॅमिनार फ्लो म्हणणार किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. डेफिनेशन काय सर याची? तर बाळांनो द फ्लो ऑफ फ्लुइड इन विच द लेयर्स ऑफ लिक्विड किंवा लेयर्स ऑफ फ्लुइड फ्लो व्हेरी स्मूथली ओव्हर इच अदर इज कॉल्ड एज ए लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. म्हणजेच जे लेयर्स राहणार, समजा हा एक लेयर आहे, हा एक लेयर आहे, हे लेयर मध्ये पाणी फ्लो होऊन राहिलंय, तर हे लेयर जे आहेत ना एकमेकांवर स्मूथली फ्लो होत असतील तर त्या फ्लोला कोणता फ्लो म्हणणार आहे? लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. एकदा इंग्लिश मध्ये याची डेफिनेशन सांगतो बाळांनो. द फ्लो ऑफ फ्लुइड इन व्हिच द लेयर्स ऑफ द फ्लुइड फ्लोज व्हेरी स्मूथली ओव्हर इच अदर इज कॉल्ड एज लॅमिनार फ्लो ऑर स्ट्रीमलाईन फ्लो. म्हणजेच लेयर्स जे आहेत ते लिक्विडचे किंवा फ्लुइडचे एकमेकांवर स्मूथली फ्लो होणार, त्या फ्लोला काय म्हणणार आपण? लॅमिनार फ्लो म्हणणार. आणि जो लॅमिनार फ्लो असतो तो कसा असतो रे? स्टेडी असतो. ओके. चला त्याच्यानंतर बाळांनो दुसरा पॉइंट, टर्बुलंट फ्लो. टर्बुलंट फ्लो याला अनस्टेडी फ्लो सुद्धा म्हणतात, टर्बुलंट फ्लोला. ओके. चला बाळांनो टर्बुलंट फ्लो म्हणजे काय होते रे? की बघा रे, हा याचा एक्झाम्पल लॅमिनार फ्लोचा एक्झाम्पल सांगितला बाळांनो की शांतपणे वाहून राहिलंय पाणी नदीमधून शांतपणे, कुठेच खडखड 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 करत नाही पाणी किंवा कुठेच आदळ आपट नाही होऊन राहिलंय पाणी, एकदम स्मूथली फ्लो होत आहे. म्हणजे कोणता फ्लो होता तो? लॅमिनार फ्लो किंवा त्यालाच आपण स्ट्रीमलाईन फ्लो म्हटला होता. आता बाळांनो टर्बुलंट फ्लो म्हणजे काय अर्थ? जसा तुम्ही बघितलाय पावसाळा चालू आहे, धबधबे चालू आहेत, बरोबर आहे? गेल्या धबधब्यावर. ओके बाळांनो तर बघा रे धबधब्यावर पाणी कसं फ्लो होते, तर एक असा पहाड असतो. चला कसा असते तर सांगतो. पहाड असते बाळांनो अशा प्रकारचा, पहाडावरून पहाड असा कुठेच राहते सर, हे तर तुम्ही वेगळ्याच काही काढल्या. तर बाळांनो बघा अशा प्रकारे तुम्ही लहानपणीचा पहाड काढला असं, अशा प्रकारे त्या पहाडावरून इकडून पाणी येते इथून, सर नो. तर बघा पहाडावरून पाणी जेव्हा येते ना खाली येते तेव्हा एकदम आदळत आदळत येते किंवा आपटत आपटत येते एकमेकांवर, होते की नाही होते? किंवा बाळांनो त्याच्यामध्ये खूप जास्त डिस्टर्बन्स असते की नसते? तर जो डिस्टर्बिंग फ्लो आहे किंवा ज्यामध्ये काय होतं रे, जे पार्टिकल्स आहेत त्यांची जे डायरेक्शन ऑफ मोशन आहे ते इंडिपेंडंट राहते. कोणाच्या? तर डायरेक्शन ऑफ फ्लोच्या. म्हणजे समजा की तुम्ही एखाद्या वॉटरफॉलवर गेल्या, वॉटरफॉलचा जो काही धबधब्याचा किंवा वॉटरफॉल मध्ये होणारा फ्लो जो असतो तो टर्बुलंट फ्लो असतो. ओके. किंवा बाळांनो एखादा काय बघितलं आणखी वॉटरफॉलचं बेस्ट एक्झाम्पल राहील. ओके. किंवा बाळांनो एखाद्या नदीला पूर आलाय तर पाणी कसं वाहते? आदळत आदळत वाहते. स्मूथली फ्लो होते का? पूर आलेल्या नदीला पाणी आला तर, किंवा काय बोलून राहिलो मी, म्हणजे नदीला पूर आलाय तर पूर आलाय समजा, तर पाणी एकदम स्लोली स्मूथली वाहते का? असा आपटत आपटत वाहते किंवा असा ओबड धोबड वाहते. म्हणजेच कोणता फ्लो आहे? टर्बुलंट फ्लो आहे. ओके. म्हणजेच होत काय रे या ठिकाणी की द फ्लो ऑफ फ्लुइड इन विच द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल इज इंडिपेंडंट ऑफ द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. त्या फ्लोला काय म्हणणार आपण? टर्बुलंट फ्लो म्हणणार. किंवा द फ्लो ऑफ फ्लुइड इन विच, याच्या अपोजिट वाला, म्हणजे द फ्लो ऑफ फ्लुइड इन विच द लेयर्स ऑफ फ्लुइड डज नॉट फ्लो स्मूथली ओव्हर इच अदर इज कॉल्ड एज ए टर्बुलंट फ्लो. म्हणजेच एक्झाम्पल तर समजला असेल की खडखडणारा जो फ्लो असतो धबधब्याचा किंवा वॉटरफॉलचा जो फ्लो आहे तो कसा असतो? टर्बुलंट. आणि बाळांनो स्मूथली फ्लो होत आहे, म्हणजे नदीला पूर बी नाही आलाय, उन्हाळ्यामध्ये आहे नदी आणि एकदम स्मूथली पाणी वाहून राहिलंय, म्हणजे कोणता फ्लो रे? लॅमिनार फ्लो. किंवा कॅनल जे असतात ना बाळांनो, कॅनलला एकदम स्मूथली फ्लो होणारा, म्हणजे कॅनल मधून फ्लो होणारा फ्लुइड जो असतो स्मूथली फ्लो होतो. कधी? जेव्हा कॅनल ओव्हरफ्लो नाही तेव्हा, त्यावेळेस बाळांनो त्या फ्लोला कोणता फ्लो म्हणतात रे? लॅमिनार फ्लो. किंवा तुम्ही ऑब्झर्व केले असणार नळ, आपल्या घरी जो नळ येतो, नळाला पाणी वगैरे येतो ना, पेट्रोल येते, डिझेल येते, नाही ना सर, पाणीच येते. तर बाळांनो पाणी जो आहे ना समटाइम्स तुम्ही ऑब्झर्व केले असणार की एकदम स्मूथली येत आहे, तो फ्लो म्हणजे लॅमिनार फ्लो. आणि कधी कधी काय होतं, नळ एकदम खडखड खडखड आवाज करत येते, म्हणजे कोणता फ्लो आहे तो? टर्बुलंट फ्लो आहे. जो खडखडणारा फ्लो आहे तो टर्बुलंट. स्मूथ फ्लो म्हणजेच लॅमिनार फ्लो. ओके. त्यानंतर बाळांनो या दोघांमधला डिफरन्स पण समजून सांगतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या समजायच्या होत्या. कोणत्या कोणत्या रे? हायड्रोडायनामिक्स म्हणजे काय होते ते ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. स्टेडी फ्लो म्हणजे काय होते? प्रेशर किंवा वेलोसिटी कॉन्स्टंट राहणार. फ्लो लाईन म्हणजे काय होते रे? इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा पाथला आपण फ्लो लाईन म्हणतो. स्ट्रीम लाईन म्हणजे काय होते? हे फ्लो ऑफ फ्लुइड मध्ये किंवा फ्लुइडच्या फ्लो मध्ये इमॅजिनरी कर्व काढणार, त्या इमॅजिनरी कर्वच्या कोणत्याही पॉईंटवर काढलेला टँजंट म्हणजेच काय देते? आपल्या डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड देते, त्यालाच करणार स्ट्रीम लाईन. स्टेडी फ्लो साठी स्ट्रीम लाईन आणि फ्लो लाईन कसे राहतात? आयडेंटिकल राहतात. ओके. लॅमिनार फ्लो म्हणजे काय होते? स्मूथ फ्लो म्हणा याला, ज्याच्यामध्ये लिक्विडचे लेयर जे आहेत ते एकमेकांवर स्मूथली फ्लो होतात, त्याला आपण लॅमिनार फ्लो म्हणणार. टर्बुलंट फ्लो म्हणजे काय आहे? अनस्टेडी फ्लो आहे हा, ज्यामध्ये काय होणार की पार्टिकलचा जो डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल आहे ते कशी राहणार आहे?
इंडिपेंडंट राहणार कोणावर, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ फ्लुइडवर. म्हणजे पार्टिकल इकडे व्हायब्रेट होऊन राहिले, कोणी आपटून राहिले, आदळून राहिले, तर डायरेक्शन ऑपोजिट होत आहे त्याची, बट फ्लुइड इकडे चाललेले आहे सर. तर अशा प्रकारे हा जो फ्लो आहे किंवा यालाच काढणार की ज्यामध्ये फ्लुइडचे लेअर एकमेकांवर स्मूथली फ्लो नाही होतो, म्हणजे टर्बुलंट फ्लो. तर या दोघांमधला डिफरन्स आपल्याला समजायच्या होत्या, बेसिक गोष्टी होत्या बाळांनो हायड्रोडायनामिक्सच्या. त्यानंतर वगैरे बेसिक गोष्टी काय आहेत, सॉरी डिफरन्स समजायचा आपल्याला. डिफरन्स बिटवीन लॅमिनर फ्लो आणि टर्बुलंट फ्लो विचारला तर 2 मार्क्ससाठी विचारतात बाळांनो डिफरन्स. ओके, तर तुम्हाला जवळपास फिजिक्स मध्ये 12वीच्या फिजिक्स मध्ये 16 ते 17 डिफरन्स बिटवीन आहेत. तर डिफरन्स बिटवीन पैकी एखादा विचारला 2 मार्क्ससाठी विचारणार बाळांनो, करून ठेवायचं. आणि जास्त नाही करायला तर 2-2च पॉईंट लिहायचे असते. सर नो 2 मार्क्ससाठी डिफरन्स किती पॉईंट रे, 2 पॉईंट, खतम. तर कसं करणार बाळांनो, डिफरन्स बिटवीन कोणता रे, लॅमिनर फ्लो किंवा यालाच आपण स्ट्रीमलाईन फ्लो म्हटला होता, लॅमिनर फ्लो अँड कोणता रे, टर्बुलंट फ्लो. लॅमिनर फ्लो आणि टर्बुलंट फ्लो मधला काय बघायचं आपल्याला, डिफरन्स बघायचा. चलो बाळांनो डिफरन्स कसा बघतो रे, तर इकडचा एक तिकडचा एक, काय होणार, हा काय बाळांनो, याला म्हणा लॅमिनर फ्लो. कोणता फ्लो आहे रे हा, लॅमिनर फ्लो. इकडे कोण राहणार मग, टर्बुलंट फ्लो. यस और नो, टर्बुलंट फ्लो. ओके, चला बाळांनो आता करायचं काय रे बघा, लॅमिनर फ्लो आणि टर्बुलंट फ्लो मधला डिफरन्स आहे. पहिला पॉईंट बाळांनो, पहिला पॉईंट. ओके, हा जो फ्लो असतो हा स्टेडी फ्लो असतो, हा जो राहणार हा अनस्टेडी राहणार, याच्यात वेलॉसिटी किंवा प्रेशर कॉन्स्टंट राहणार नाही. तर हा कसा रे, इट इज स्टेडी फ्लो, इट इज स्टेडी फ्लो. चला, आणि हा कसा आहे बाळांनो, याच्यातला पहिला पॉईंट, हा पहिला तर आधी पहिला, ज्याला दुसरा नाही म्हणायचा. ओके, याचा पहिला पॉईंट, याच्याच अपोजिट म्हणजे जो डिफरन्स बनवत आहे तोला पहिला पॉईंट. ओके, तर इट इज अनस्टेडी, अनस्टेडी फ्लो. बाळांनो हा फ्लो जो आहे लॅमिनर फ्लो जो असतो तो स्टेडी असतो, म्हणजे प्रेशर किंवा वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते याची एखाद्या पॉईंटवर किंवा गिवन पॉईंटवर. याची वाली प्रेशर बी नाही राहत कॉन्स्टंट किंवा वेलॉसिटी बी नाही राहत. ओके, चला बाळांनो दुसरा पॉईंट बघा आता. तर याची जे वेलॉसिटी राहणार ते कशी राहणार आहे, कॉन्स्टंट. लिहा मग, इट्स वेलॉसिटी, इट्स वेलॉसिटी ऍट गिवन पॉइंट, गिवन पॉइंट इज कॉन्स्टंट. लिहिला का, याची वेलॉसिटी दुसऱ्या पॉइंट मध्ये, इट्स वेलॉसिटी डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. झाले 2 पॉइंट झाले. त्याच्यानंतर बाळांनो याची वेलॉसिटी किती राहते तर सांगतो. इट्स वेलॉसिटी इज लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी. VC म्हणजे काय होणार आहे, क्रिटिकल वेलॉसिटी. आता क्रिटिकल वेलॉसिटी का होते मी याच्यानंतर सांगतो, पहिले समजून घ्या की या लॅमिनर फ्लोची वेलॉसिटी जे राहणार ते क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा कमी राहणार, आणि टर्बुलंट फ्लोची कशी राहणार मग बाळांनो, डिफरन्स आहे, याची कमी आहे याची कशी राहील जास्त. काही कठीण आहे का बाळांनो, 2 मार्क्स साठी विचारला ना, इकडचे 2 तिकडचे 2, खतम काम आहे. ओके, चला बाळांनो काय करणार आहे बघा, इट्स वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन कोणती वेलॉसिटी, VC म्हणजेच कोणती वेलॉसिटी आहे, क्रिटिकल वेलॉसिटी. ओके, तर या फ्लो लॅमिनर फ्लोची वेलॉसिटी क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा कमी राहते, आणि टर्बुलंट फ्लोची वेलॉसिटी क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा जास्त राहते. ओके, त्यानंतर बाळांनो समोर काही समजायचं आणखी, तर चौथा पॉईंट सांगून देतो. चला, तर इट्स रेनॉल्ड्स नंबर किंवा रेनॉल्ड्स नंबर जो आहे, रेनॉल्ड्स नंबर जो आहे बाळांनो तो कसा राहणार आहे, लेस दॅन 1000 राहणार, 1000 पेक्षा छोटा राहणार. कोण, रेनॉल्ड्स नंबर. ओके, आणि बाळांनो याच्यामध्ये रेनॉल्ड्स नंबर कशा राहणार तर 2000 पेक्षा जास्त राहणार. सर रेनॉल्ड्स नंबर काय आहे ते मी सांगतो समोर, फक्त समजा आता समोर सांगतो, जे जे नवीन गोष्टी येणार ते त्या समोर सांगत जाणार मी. ओके, चला बाळांनो, तर रेनॉल्ड्स नंबर कसा राहणार आहे याचा, रेनॉल्ड्स नंबर जो आहे बाळांनो याचा कसा राहणार तर ग्रेटर राहणार, कोणापेक्षा, 2000 पेक्षा. म्हणजेच की लॅमिनर फ्लो मध्ये रेनॉल्ड्स नंबर 1000 पेक्षा कमी, आणि रेनॉल्ड्स नंबर टर्बुलंट फ्लो मध्ये कसा आहे तर 2000 पेक्षा जास्त आहे. ओके, हे झाले 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या बाळांनो. दिस इज द डिफरन्स बिटवीन व्हॉट, लॅमिनर फ्लो अँड टर्बुलंट फ्लो. चला बाळांनो त्यानंतर समोर बघायचं आहे. तर आता बघा बाळांनो 2 गोष्टी नवीन सांगितल्यात, एक म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी, दुसरी म्हणजे कोण आहे, दुसरा म्हणजे कोण आहे रे, रेनॉल्ड्स नंबर. तो दोन्ही पण समजून सांगतो, या समोरचा आपला टॉपिक असतो आहे की क्रिटिकल वेलॉसिटी किंवा रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय होतं. ओके, चला बाळांनो तर समोर बघा आता.
आणि हा जो डिफरन्स आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे रे, 2 मार्क्स साठी डिफरन्स. तुम्हाला फिजिक्सच्या पेपरमध्ये डिफरन्स बिटवीन विचारला जातो. पहिल्या चॅप्टर मध्ये मी सांगितला होता बाळांनो, पहिल्या चॅप्टर मध्ये कोणता डिफरन्स होता रे? डिफरन्स बिटवीन सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. या चॅप्टर मध्ये कोणता डिफरन्स आहे? डिफरन्स बिटवीन लॅमिनार फ्लो अँड टर्बुलंट फ्लो. डिफरन्स करून ठेवायचे, विचारले जाते. ओके, चला त्यानंतर समोर बघा. आता सर आम्ही काय काय करायचं? तर बाळांनो जे जे इम्पॉर्टंट आहे ते तर सांगतच राहणार. ओके, करायचं आहे, काही कठीण नाही. आणि बाळांनो लक्षात ठेवण्यासाठी भरपूरांना लक्षात राहत नाही, सर कसं लक्षात ठेवू कसं लक्षात ठेवू. बाळांनो रिव्हिजन आणि प्रॅक्टिस आर द की फॅक्टर्स टू रिमेंबर द फिजिक्स डेरिव्हेशन्स अँड कन्सेप्ट अँड डेफिनेशन. ओके, चला बाळांनो तर काय करणार आहोत समोर बघा रे. कुठे त्यानंतर बाळांनो क्रिटिकल वेलॉसिटी. नेक्स्ट टॉपिक आहे आपला क्रिटिकल वेलॉसिटी. क्रिटिकल वेलॉसिटी. ओके, बघा काय करणार आहोत बाळांनो. बघा रे, क्रिटिकल वेलॉसिटीला डिनोट करणार आपण व्ही म्हणजे वेलॉसिटी, त्याला काय लावायचं सफिक्स मध्ये तर सी लावून टाकायचा. हा VC म्हणजे कोणती वेलॉसिटी होणार? मग व्ही म्हणजे वेलॉसिटी आहे, सी म्हणजे काय झाला बाळांनो? क्रिटिकल वेलॉसिटी. क्रिटिकल वेलॉसिटी बाळांनो बघा, मी वेलॉसिटीला हमेशा असा लिहितो आणि व्हॉल्यूमला असा लिहितो. डिफरन्स लक्षात ठेवायचा. हा असा व्ही म्हणजे वेलॉसिटी आहे, हा कॅपिटल व्ही म्हणजे काय रे? व्हॉल्यूम आहे. पण बाळांनो हा VC म्हणजे कोणती वेलॉसिटी आहे? क्रिटिकल वेलॉसिटी आहे. चला बाळांनो सांगून दिला. आता समोर बघायचं तर क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय होते? तर अशी वेलॉसिटी ज्या वेलॉसिटीच्या समोर लॅमिनार फ्लोचा कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे? टर्बुलंट फ्लो मध्ये कन्व्हर्जन होणार. त्या वेलॉसिटीला कोणती वेलॉसिटी म्हणणार आपण? क्रिटिकल वेलॉसिटी. बघा बाळांनो डेफिनेशन सांगतो. द वेलॉसिटी बियॉन्ड विच द लॅमिनार फ्लो इज कन्व्हर्टेड इनटू द टर्बुलंट फ्लो किंवा लॅमिनार फ्लो बिकम्स टर्बुलंट फ्लो. ज्या वेलॉसिटीच्या समोर थोडस, फॉर एक्झाम्पल बाळांनो फ्लुइड फ्लो होत आहे. समजा एक्झाम्पल देतो की फ्लुइड फ्लो होत आहे रे, काहीतरी वेलॉसिटी आहे त्याची 40 मीटर पर सेकंद. 40 मीटर पर सेकंडच्या वेलॉसिटीने फ्लुइड जो आहे तो एखाद्या पाईप मधून फ्लो होत आहे. तर समजा की 40च्या समोर म्हणजे 41 मीटर पर सेकंद अशी स्पीड समजा की ज्या स्पीडच्या समोर म्हणजेच हे अशी स्पीड आहे. समजा एक्झाम्पल देतो ऍक्च्युअली, ऍक्च्युअल मध्ये हा असं नाही राहणार, एक्झाम्पल आहे की एवढी असेल आणि याच्या समोर एक बी वाढवली तर काय होणार आहे? लॅमिनार फ्लोचा कशामध्ये कन्व्हर्जन होणार? टर्बुलंट फ्लो मध्ये कन्व्हर्ट होणार. तर या वेलॉसिटीला कोणती वेलॉसिटी म्हणणार? की बघ याच्या समोर हे एवढी बी होत असेल, 40च्या समोर एक बी वाढला तर बाळांनो काय होणार? लॅमिनार फ्लोचा कन्व्हर्जन होत आहे टर्बुलंट फ्लो मध्ये. म्हणजेच बाळांनो ही जे 40 वाली वेलॉसिटी होती कोणती वेलॉसिटी होती? मग क्रिटिकल वेलॉसिटी. तर अशी वेलॉसिटी रे ज्या वेलॉसिटीच्या समोर लॅमिनार फ्लोचा टर्बुलंट फ्लो मध्ये कन्व्हर्जन होणार, त्या वेलॉसिटीला बाळांनो आपण काय म्हणणार? क्रिटिकल वेलॉसिटी म्हणणार. काय म्हणणार रे? क्रिटिकल वेलॉसिटी. ओके, चला आता समोर समजायचं आहे बाळांनो. तर क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. ओके, इंग्लिश मध्ये काय डेफिनेशन होणार याची? द वेलॉसिटी ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड, ओके, बियॉन्ड विच, बियॉन्ड म्हणजे त्याच्या समोर, बियॉन्ड विच द लॅमिनार फ्लो बिकम्स टर्बुलंट, त्या वेलॉसिटीला किंवा दॅट इज कॉल्ड एज ए क्रिटिकल वेलॉसिटी. द वेलॉसिटी बियॉन्ड विच द लॅमिनार फ्लो बिकम्स टर्बुलंट इज कॉल्ड एज क्रिटिकल वेलॉसिटी. फॉर्म्युला असतो बाळांनो क्रिटिकल वेलॉसिटीचा बघा रे. क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे VC इज इक्वल टू R म्हणजे रेनॉल्ड्स नंबर होते. रेनॉल्ड्स नंबर काय अजून सांगितलंय का नाही? बट आता सांगणार आहोत. तर R म्हणजे काय? रेनॉल्ड्स नंबर आहे. याला म्हणतात इटा. काय म्हणतात रे याला? इटा. इटा म्हणजे काय होते? कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. विस्कोसिटी म्हणजे काय होते सर? आणखी सांगणार समोर. डिवायडेड बाय रो. R इटा डिवायडेड बाय बाळांनो रो म्हणजे डेन्सिटी होते. हे तर माहिती आहे सर आम्हाला. D म्हणजे काय होणार आहे? डायमीटर ऑफ ट्यूब म्हणा किंवा डायमीटर ऑफ पाईप. ज्याच्यामधून पाणी किंवा फ्लुइड फ्लो होत आहे त्याची डायमीटर म्हणजे D. तर पाईप मधून फ्लो होत असेल तर पाईपची डायमीटर म्हणजे हा D झाला. पाईप मधून जर बाळांनो किंवा ट्यूब मधून फ्लो होत आहे तर ट्यूबची डायमीटर म्हणजे हा D झाला. ओके, तर काय आहे मग क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय रे? R इटा डिवायडेड बाय रो D. वेअर बघा बाळांनो, वेअर R म्हणजे काय होते रे? रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबर म्हणजे R आहे बाळांनो. त्याच्यानंतर इटा म्हणजे काय आहे रे? इटाला म्हटलेलं आहे आपण कोएफिशियंट, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. विस्कोसिटी आहे बाळांनो नाव, विस्कोसिटी. ओके, काय होते समोर सांगतो मी. त्यानंतर रो म्हणजे काय रे? डेन्सिटी ऑफ फ्लुइड. जो फ्लो होत आहे त्याची डेन्सिटी. पाणी फ्लो होत आहे तर पाण्याची डेन्सिटी. हवा फ्लो होऊन राहिले तर हवेची डेन्सिटी. पेट्रोल फ्लो होऊन राहिले तर पेट्रोलची डेन्सिटी. म्हणजेच डेन्सिटी ऑफ फ्लुइड.
त्याच्यानंतर बाळांनो डी म्हणजे काय रे, डायमीटर ऑफ पाईप म्हणा किंवा डायमीटर ऑफ ट्यूब, म्हणजे ज्याच्यातून फ्लो होत आहे त्याचे डायमीटर. तर डायमीटर ऑफ ट्यूब म्हणा किंवा डायमीटर ऑफ पाईप म्हणा. ओके, चला बाळांनो, तर काय आहे फॉर्म्युला, तुम्हाला 1 मार्क्स साठी हा प्रश्न विचारलेला आहे याआधी की स्टेट दी फॉर्म्युला फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. स्टेट दी फॉर्म्युला म्हटलं की हा फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युल्यामध्ये कोण म्हणजे काय होते ते लिहायचं. तर हा 1 मार्क्स साठी एवढाच विचारला होता बाळांनो. काय आहे, एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं होतं, यालाच लिहायचं होतं आणि फॉर्म्युला आर म्हणजे काय आहे, इटा म्हणजे काय, रो म्हणजे काय आणि डी म्हणजे काय. प्रश्न कसा विचारला होता, विचारलेला प्रश्न सांगत आहोत. स्टेट दी फॉर्म्युला फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. स्टेट म्हणजे लिहायचं आहे, सोबत सोबत त्या फॉर्म्युल्यात कोण म्हणजे काय होतं ते लिहायचं. झाला 1 मार्क्स साठी होता बाळांनो फॉर्म्युला, फक्त फॉर्म्युला. ओके, क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला विचारलेला आहे लास्ट इयर किंवा त्याच्या आधी विचारलेला आहे बाळांनो. ओके, मे बी 2014 और 2024 किंवा 14 मी काऊन बोलत आहोत, 2023 किंवा 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे बाळांनो हा वाला. ओके, 2 पैकी एकदा विचारलाय, मी बघितलेला आहे. ओके, चला त्यानंतर आहे रे हा रेनॉल्ड्स नंबर. क्रिटिकल व्हेलॉसिटी डेफिनेशन समजले, याच्या नोट्स पण देणार आहोत, वाचायचं बाळांनो, चुटकी में चकाचक आहे, काहीच कठीण नाही बिलकुल. इट्स लाईक ए चेरी ऑन ए केक, उचलायचं खतम. ओके, चला बाळांनो, त्यानंतर आहे रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय होते बघा रे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत बाळांनो ह्या. ओके, रेनॉल्ड्स नंबर म्हणजे नंबर आहे, जसा की बाळांनो मोबाईल नंबर राहते, आणखी कोणता नंबर राहते रे, हा सर घर नंबर राहते, अजून कोणता नंबर राहते सांगा ना, नंबर, घर नंबर, मोबाईल नंबर, प्लॉट नंबर, हा नंबर, तो नंबर, टेलिफोन नंबर, आणखी कोणता रे, नंबरच नंबर. तर बाळांनो जो नंबर असते ना नंबर, ओके, तर नंबरच आहे हा एक प्रकारचा. तर कोणता नंबर आहे, रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबर कशाने डिनोट केलाय मॅडम आपण याला, कॅपिटल आर म्हणजे काय होता या चॅप्टर मध्ये, मग रेनॉल्ड्स नंबर. चॅप्टर मध्ये पूर्ण अख्ख्या फिजिक्स मध्ये आर म्हणजे रेनॉल्ड्स नंबर नाही होणार, आर म्हणजे वेगळा बी काय होणार आहे, बट या चॅप्टर मध्ये या फ्लुइडच्या बाबतीत बाळांनो आर म्हणजे काय, तर रेनॉल्ड्स नंबर आहे. ओके, चला बाळांनो, तर काय समजायचंय बघा रे, की इट इज ए प्युअर नंबर. हा काय एक नंबर आहे, प्युअर नंबर आहे. प्युअर नंबर म्हणजे काय होते, प्युअर नंबर म्हणजेच जसा की हा काय आहे बाळांनो, नंबर आहे की नाही आहे, हा काय आहे बाळांनो, नंबर आहे, हा काय बाळांनो, नंबर आहे. तर हा बी काय राहणार, मग अशाच प्रकारे एखादी प्युअर नंबर राहणार, नंबर आहे. ओके, इट इज ए प्युअर नंबर विच डिटरमाइन्स द फ्लो ऑफ फ्लुइड किंवा टाइप ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. म्हणजे हा असा नंबर आहे जो काय करतो रे, पाईप मधून होणाऱ्या फ्लुइडचा किंवा फ्लो होणाऱ्या फ्लुइड कोणत्या टाइपचा आहे बॉ, त्या टाइपला डिटरमाइन किंवा डिस्क्राइब करते. त्या नंबरला आपण कोणता नंबर म्हटलेला आहे, रेनॉल्ड्स नंबर. द प्युअर नंबर विच डिस्क्राइब द टाइप ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड, म्हणजे कोणत्या टाइपचा आहे, फॉर एक्झाम्पल लॅमिनर आहे की टर्बुलंट आहे, स्टेडी आहे, अनस्टेडी आहे. तर हे डिटरमाइन किंवा डिस्क्राइब कोण करणार, तर हा नंबर करणार. तर बाळांनो इट इज ए प्युअर नंबर विच डिस्क्राइब, डेफिनेशन बघा, इट इज ए प्युअर नंबर विच डिस्क्राइब द टाइप ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड दॅट इज कॉल्ड एज ए रेनॉल्ड्स नंबर. काही कठीण आहे का, नाही सर. ओके, तर बाळांनो काय होत आहे मग रेनॉल्ड्स नंबर म्हणजे, तर नंबर आहे बाळांनो जो काय करते रे, कोणत्या टाइपचा फ्लो होत आहे त्याला डिस्क्राइब करते. ओके, तर बाळांनो रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता रे, क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू आर इटा डिवाइडेड बाय काय होणार, रो डी होणार की नाही होणार. तर आर चा फॉर्म्युला काय होणार, इम्प्लाइज दॅट आर इज इक्वल टू इटाला आणि रोडीला इकडे घेऊन येतात, क्रिटिकल व्हेलॉसिटी इंटू रोडी इंटू मध्ये येणार, डिवाइडेड बाय काय रे बाळांनो, इटा कुठे जाणार, डिवाइड मध्ये. तर रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला बोला बाळांनो काय आहे, आर इज इक्वल टू म्हणजे रेनॉल्ड्स नंबर इज इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी इंटू डेन्सिटी इंटू डायमीटर ऑफ पाईप डिवाइडेड बाय काय, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी म्हणजेच इटा. आणि हा कशाचा फॉर्म्युला झाला रे, रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला झाला बाळांनो. सामोर बघायचं आहे सर, सामोर काय आहे, तर याच्या कंडिशन्स आहेत बाळांनो. काय आहे त्याच्या कंडिशन्स फॉर रेनॉल्ड्स नंबर, 3च कंडिशन आहेत, एकदम सोपी सोपी आहेत. काय बाळांनो, पहिली कंडिशन, इफ रेनॉल्ड्स नंबर जो आहे तो लेस दॅन 1000 असेल तर बाळांनो फ्लो कसा राहणार, देन फ्लो कसा राहणार, तर बघा सांगतो की जर रेनॉल्ड्स नंबर जो आहे तो लेस दॅन 1000 असेल तर फ्लो जो राहणार तो स्टेडी राहणार. कसा फ्लो राहणार, स्टेडी. समजलं का बाळांनो, काही कठीण आहे का, नाही. तर बघा सगळ्यात आधी रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय, प्युअर नंबर आहे जो काय करतो रे, कोणत्या टाइपचा फ्लो होत आहे त्याला डिटरमाइन किंवा डिस्क्राइब करतो. ओके, फॉर्म्युला समजला.
सगळ्यांचं मिनिंग पण आता सांगितलं होतं. क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यावरूनच आपण रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला काढलाय. याच्या कंडिशन समजायचं बाळांनो. तर रेनॉल्ड्स नंबर जर लेस आहे कोणापेक्षा, 100 लिहिलो मी, 1000 लिहायचा. ओके, तर इफ रेनॉल्ड्स नंबर इज लेस दॅन 1000 देन फ्लो कसा राहणार आहे, देन फ्लो ऑफ फ्लुइड इज स्टेडी. कसा राहणार, स्टेडी. बघा रेनॉल्ड्स नंबर सांगून राहिलाय की रेनॉल्ड्स नंबर जर 1000 पेक्षा कमी असेल तर फ्लो कसा राहते, स्टेडी राहत आहे बाळांनो. कसा राहत आहे, स्टेडी. दुसरी कंडिशन याची वाली, इफ रेनॉल्ड्स नंबर जो आहे तो बाळांनो कसा आहे रे, रेनॉल्ड्स नंबर जो आहे तो ग्रेटर दॅन 1000 आहे, म्हणजे 1000 पेक्षा मोठा आहे आणि 2000 पेक्षा छोटा आहे. 2000 पेक्षा कसा आहे, छोटा आहे. म्हणजेच रेनॉल्ड्स नंबर इज ग्रेटर दॅन 1000 अँड लेस दॅन 2000. म्हणजे 1000 आणि 2000च्या बीच मधले जे नंबर राहणार तेवढा जर रेनॉल्ड्स नंबर असेल तर फ्लो कसा राहते, देन फ्लो बिकम्स अनस्टेडी. फ्लो काय होता रे, अनस्टेडी बनून राहिलाय आता. केव्हा, रेनॉल्ड्स नंबर जेव्हा 1000 आणि 2000च्या बीच मध्ये असेल, म्हणजे 1000च्या समोर 1001 घ्या किंवा 2000च्या आधी म्हणजे 1999, समजला. तर बाळांनो 1000 आणि 2000च्या आधी जर नंबर असेल, रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू असेल, तर बाळांनो फ्लो काय होणार, अनस्टेडी व्हायला लागणार, म्हणजे बिकम्स अनस्टेडी. आणि तिसरी शेवटची कंडिशन आहे रेनॉल्ड्स नंबरची, इफ रेनॉल्ड्स नंबर इज ग्रेटर दॅन 2000 म्हणजे 2000 पेक्षा जास्त असेल रेनॉल्ड्स नंबर, देन बाळांनो फ्लो कसा राहणार आहे, देन फ्लो इज टर्बुलंट. कसा राहणार, टर्बुलंट. फ्लो कसा राहणार, तर टर्बुलंट राहणार. आणि ह्या 3 कंडिशन समजायच्या होत्या. ओके, तुम्हाला क्वेश्चन कसा विचारू शकतो, डिफाइन रेनॉल्ड्स नंबर अँड राईट इट्स कंडिशन्स. ओके, अशा प्रकारचा क्वेश्चन जर विचारला बाळा तर रेनॉल्ड्स नंबरची डेफिनेशन, त्या फॉर्म्युला आणि 3 कंडिशन 2 मार्क्स साठी विचारू शकतो. ओके, चला त्यानंतर अरे समोरचा टॉपिक आहे बाळांनो, रेनॉल्ड्स नंबर झाला. आता समोर आपल्याला समजायचं आहे की विस्कॉसिटी म्हणजे काय, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यानंतर 2 लॉज बघणार आहोत, त्यानंतर आपण टर्मिनल व्हेलॉसिटी वगैरे बघणार आहोत. ओके, चला तर बाळांनो समजून सांगतो की विस्कॉसिटी काय होते, त्याच्यानंतर विस्कस फोर्स काय होते, वेलॉसिटी ग्रेडियंट काय होते, आणि नंतर आपण बघणार आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ओके, चला त्यानंतर स्टोक्स लॉ पण आहे. तर बाळांनो याच लेक्चर मध्ये आपण त्यांना कव्हर करून टाकू. समोरचा पोर्शन समोरच्या लेक्चर मध्ये घेऊ. ओके, तर बघा रे काय आहे, बघा समोरचा टॉपिक आहे आपला रे, विस्कॉसिटी म्हणजे काय होते. बघा बाळांना समजायचं आहे. ओके, विस्कॉसिटी. चला बाळांनो हा थोडा जास्त मोठा चॅप्टर होता, त्यानंतर बाकीचे आणखी थोडे छोटे छोटे चॅप्टर होत जाणार. ओके, बट समजायचं आहे बाळांनो, सोडायचं काहीच नाही. ओके, मिळत आहे ना, समजायचं आहे. नाही समजत आहे मला पटकन कमेंट करायची, सर हा टॉपिक नाही समजला, त्याला मी दुसऱ्या मेथडने समजून सांगणार. ओके, चला बाळांनो त्यानंतर समोर चालायचं. आता सध्या तरी समोर चला. ओके, काय म्हणायचं आहे रे, तर समोरचा टॉपिक आहे किंवा समोरचा पॉइंट आपला विस्कॉसिटी. विस्कॉसिटी ओके, तर होते काय सर, तर फ्लुइडची प्रॉपर्टी आहे बाळांनो. फ्लुइडची प्रॉपर्टी आहे काय आहे, तर ऍडजसंट मॉलिक्यूल जे असतात ना फ्लुइडचे, ते एकमेकांच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करतात, त्यालाच आपण म्हणतो विस्कॉसिटी. फॉर एक्झाम्पल बघा रे, काय घेतला, एक इन्क्लाइंड ग्लासची एक प्लेट घेतली, ग्लासची एक शीट घेतली, ठीक आहे, किंवा ग्लासची एक प्लेट आहे. अशा प्लेट बी काढायला इथं 10 वेळा चुकून राहिलाय. ओके बाळांनो बघा रे, बघा ग्लासची एक प्लेट आहे बाळांनो, याच्यावर बघा मी काय टाकलं, वॉटरचे 2 ड्रॉप टाकले किंवा वॉटरचे 3-4 ड्रॉप टाकले, तर वॉटर का होते, पटकन दिशाने खाली येते. सांगितलंय मी, समजावून सांगितलंय. त्यानंतर काय टाका, शहद टाका, शहद किंवा ग्लिसरीन टाका. तर जशा प्रकारे वॉटर येते तशाच प्रकारे ग्लिसरीन येत होतं का, नाही येत आहे. म्हणजेच बाळांनो ग्लिसरीन किंवा शहद किंवा हनी मध्ये काय होत आहे बाळांनो, तर बाळांनो जे मॉलिक्युल्स आहेत, ऍडजसंट मॉलिक्युल आहेत, ते एकमेकांच्या मोशनला काय करून राहिले, अपोज करत आहे. म्हणून हा जो शहद किंवा ग्लिसरीन आहे ते एकदम स्लोली फ्लो होत, आणि वॉटर काय झाला होता, सरकन दिशाने फ्लो झाला होता. सर नो, म्हणजेच बाळांनो होत काय रे, की जे हनी आहे किंवा मग कोणा ग्लिसरीन आहे किंवा बाळांनो ग्रीस आहे किंवा मग सायरप आहे किंवा वॅसलिन आहे, हे सगळे काय आहेत बाळांनो, विस्कस फ्लुइड आहेत. त्याला त्या प्रॉपर्टीलाच काय म्हणतो आपण, त्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीलाच मग विस्कॉसिटी. तर डेफिनेशन बघा, द प्रॉपर्टी ऑफ ए फ्लुइड इन विच द ऍडजसंट मॉलिक्युल्स अपोजेस टू द रिलेटिव्ह मोशन ऑफ इच अदर. म्हणजे जे ऍडजसंट म्हणजे जवळजवळचे मॉलिक्युल राहतात ते एकमेकांच्या रिलेटिव्ह मोशनला विरोध करतात. म्हणजे समोर जाता एक मॉलिक्युल, दुसरा त्याला विरोध करते, अपोज करते, नको जाऊ समोर, अशा प्रकारे. ओके, एक समोर जाते त्याच्या पाय खिचणे म्हणजेच काय, विस्कॉसिटी आहे. बट कोणासाठी आहे, फ्लुइड मध्ये.
फ्लुइड मध्ये ऍडजस्टंट मॉलिक्यूल काय करतात, एकमेकांचे पाय खिचतात, समोर जात आहे, समोर एखादा समोर जात आहे, पाय खिचणारे राहतात, असं ऐकलं असेल ना, थॉट ऐकला असेल बळांना, आपल्या सोसायटीमध्ये असे राहतात सर नो. तर अशाच प्रकारे लिक्विड मध्ये बी होत आहे, माणसासारखंच काम आहे इथं बी. म्हणजे काय करताय, जो समोर जात आहे त्याला कोणीतरी अपोज करताय, त्यालाच काय म्हणतात, विस्कॉसिटी म्हणतात. समजलं आता? हो सर. ओके मॅडम, आता विस्कॉसिटीची डेफिनेशन जर समजली असेल तर समोर समजायचं आहे की जे मॉलिक्यूल अपोज करत होते ते काहीतरी फोर्सने अपोज करत होते, बरोबर आहे. तर त्या फोर्सला काय म्हणणार आपण, विस्कस फोर्स. की ज्या फोर्सने विस्कस किंवा अपोज रिलेटिव्ह मोशनला अपोज होत आहे मॉलिक्यूलच्या, त्या फोर्सला कोणता फोर्स म्हणणार आपण, विस्कस फोर्स. विस्कस फोर्स. चला बाळांनो, आणि जे पदार्थ आहेत किंवा जे फ्लुइड्स आहेत ज्यांच्यामध्ये विस्कॉसिटी दिसून येत आहे त्या फ्लुइडला कोणता फ्लुइड म्हणणार, विस्कस फ्लुइड. जसा की विस्कस म्हणजे चिकटपणा होते बाळांनो, ठीक आहे. जसा की बाळांनो शहद आहे, चिकटपणा असते, त्याच्यात चिपकते ना, असा चिपकी असते. ओके, त्यानंतर पुन्हा कोण वॅसलीन आहे, चिपकी असते. ओके, किंवा ग्लिसरीन आहे, चिकट असतो. त्यानंतर सायरप जे आहे ते खोकल्याची औषधी वगैरे गोळवाली खाल्ली असेल तुम्ही तर ते कशी असते, थोडी चिकट असते का, चिपकी असते, त्याला चिपकी असते थोडी. म्हणजे अशा प्रकारे बघा चिकट वाटते. पाणी चिकट वाटते का, पाणी तर बिलकुल असं वाटते की काहीच प्रकारे याच्यात म्हणजे विस्कॉसिटी नाही आहे. ओके, पण बाळांनो जसा की तुम्ही ग्लिसरीन घेतल्या, सायरप घेतल्या, किंवा हनी शहद घेतल्या, किंवा आणखी काय घेत्या, ग्रीस घ्या, तर हे बाळांनो काय आहेत रे, विस्कस फ्लुइड आहे. आणि विस्कॉसिटी म्हणजे काय होणार, त्यांच्यामध्ये जे ऍडजस्टंट मॉलिक्यूल आहेत ते एकमेकांच्या मोशनला अपोज करणार. ज्या फोर्सने अपोज करणार त्या फोर्सला कोणता फोर्स म्हणणार, विस्कस फोर्स. द अपोजिशन टू दे, कोणाची मोशन रे, द अपोजिशन टू दे फ्लो ऑफ ऍडजस्टंट मॉलिक्यूल दॅट इज कॉल्ड एज ए विस्कॉसिटी. आणि ज्या फोर्सने अपोजिशन, द फोर्स विथ विच the molecules opposes to the relative motion of each other, that force is called as a viscous force. ओके, आता आणखी एक डेफिनेशन सांगतो. हे दोन समजले असेल तर आणखी एक डेफिनेशन आहे बाळांनो, वेलोसिटी ग्रेडियंट. काय रे, इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, वेलोसिटी ग्रेडियंट. वेलोसिटी ग्रेडियंट समजायचं आहे बाळांनो. आता होते काय वेलोसिटी ग्रेडियंट, छोट्या छोट्या बघा मी फक्त डेफिनेशनच सांगून राहिलो. ओके, आणखी काही जास्तच सांगितलं नाही पण वाचायचं आहे, खतम करायचं आहे, वाचायचं, लिहून बघायचं, खतम करायचं. ओके, यांना रिवाइज करत राहायचं, खतम आहे. ओके, चला बाळांनो, आता काय करणार, तर समजा नदी आहे, एखादी नदी आहे समजा, नदीतून इकडून इकडे पाणी वाहून राहिलंय, इकडून तिकडे वाहून राहिलाय पाणी. ओके, हा नदीचा जो आहे हा पृष्ठभाग आहे. पृष्ठभाग म्हणजे जो जमिनीचा भाग असतो तो वाला भाग, खालचा पोर्शन. ओके, त्या नदीतून पाणी वाहून राहिलंय, इकडे इकडे वाहून राहिलाय, इकडून तिकडे जात आहे पाणी. ओके, चला बाळांनो, आता समजायचं काय, तर बघा रे, हा जो जमिनीचा पोर्शन आहे, जमिनीच्या पोर्शनवर पाण्याचा जो लेअर फ्लो होत आहे त्या लेअरला म्हणतात रे स्टेशनरी लेअर. म्हणजे हा कोणता लेअर झाला, स्टेशनरी लेअर. स्टेशनरी लेअर. पाणी जो आहे तो लेअर मध्ये फ्लो होणार, आणि जो जमिनीवर फ्लो होणारा लेअर आहे पाण्याचा त्याला कोणता लेअर म्हणणार आपण, स्टेशनरी लेअर म्हणणार. आता बघा बाळांनो, जमिनीपासून काहीतरी वर गेलो, समजा काहीतरी डिस्टन्सवर आलो, एक्स डिस्टन्सवर. स्टेशनरी लेअर पासून किती डिस्टन्सवर आलो रे, एक्स डिस्टन्सवर आलो. तर एक्स डिस्टन्सवर हा लेअर फ्लो होऊन राहिला बघा. एसआर नो, लेअर मध्ये फ्लो होत आहे पाणी. हा, चला बाळांनो, तर एक्स डिस्टन्सवर पाण्याचा काहीतरी लेअर आहे, तर या लेअरची काहीतरी वेलोसिटी राहणार आहे डायरेक्शन. एसआर नो, तर एक्स डिस्टन्सवर समजा की व्ही वेलोसिटी आहे. ओके, आता काय करतो मी, तर हा एक्स डिस्टन्सला थोडासा वाढवतो आणखी. तर वाढवला म्हणजे बघा स्टेशनरी लेअर पासून मी काहीतरी डिस्टन्सला वाढवला. कितीने वाढवला, तर इथपासून एवढा वाढवला, याला म्हणतो मी डेल्टा एक्स. तर डिस्टन्स किती झाला टोटल, मग एवढा झाला डेल्टा एक्स, हा झाला एक्स. तर टोटल डिस्टन्स किती झाला मग, एक्स प्लस डेल्टा एक्स. तर जसा डिस्टन्स वाढवला ना तसाच बघा इथून लेअर फ्लो होणार, एवढ्या डिस्टन्सवर नदीमधून एवढ्या लेअर म्हणजे डिस्टन्सवर पाणी फ्लो होत आहे समजा आता. तर या लेअरची काहीतरी वेलोसिटी राहणार आहे सर नो, या लेअरची सुद्धा काय राहणार, काहीतरी वेलोसिटी राहणार. किती राहणार सर, तर जेव्हा डिस्टन्स वाढवून राहिला ना स्टेशनरी लेअर पासून तर वेलोसिटी बी काय वाढन. तर किती वाढन, तर पहिले किती होती व्ही, वाढणार कितीने, तर डेल्टा व्ही ने वाढणार. ओके, आता काय करतो, डिस्टन्सला कमी करून पाहतो थोडासा. तर डिस्टन्स जो होता तो एक्स पेक्षा थोडासा कमी केला, कितीने कमी केला, डेल्टा एक्स ने. तर हा डिस्टन्स झाला एक्स मायनस डेल्टा एक्स. तर एक्स मायनस डेल्टा एक्स डिस्टन्स म्हणजे हा डिस्टन्स, या डिस्टन्स मध्ये हा लेअर फ्लो होत आहे. तर या लेअरची इकडे काहीतरी वेलोसिटी राहणार, का म्हणतो इकडून तिकडे फ्लो होत आहे ना, तर हे वेलोसिटी किती राहणार, तर व्ही एवढा होता, एक्स डिस्टन्स साठी व्ही होता, तर एक्स मायनस डेल्टा एक्स साठी काय राहणार, व्ही मायनस डेल्टा व्ही. तर बघा बाळांनो काय होतं रे, की स्टेशनरी लेअर पासून आपण जसं जसं डिस्टन्सला वाढवून राहिलं तशी तशी वेलोसिटी बी काय होत आहे, वाढत वाढत जात आहे बाळांनो. आणि यालाच म्हणतात रे वेलोसिटी ग्रेडियंट. डेफिनेशन सांगतो बघा, समजलंय तुम्हाला काय होत आहे.
स्टेशनरी लेअर पासून जसं जसं लेअरचा डिस्प्लेसमेंट वाढत आहे तसं तसं त्याची व्हेलॉसिटी काय होत आहे, वाढत आहे. ओके, चला बाळांनो, म्हणजेच पाणी जो आहे बा तो पाण्याची स्पीड जास्त कुठे राहील, मग खालच्या भागावर कमी राहील. जसं जसं तुम्ही नदीच्या तळापासून तर वरपर्यंत आणि वर स्पीड कशी राहणार, फ्लुइडच्या फ्लोची जास्त राहणार. काऊन तर डिस्टन्स जर वाढला तर स्पीड बी काय होत आहे, वाढत आहे. ओके, तर वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय होणार बाळांनो, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू द डिस्प्लेसमेंट विच इज मेजर्ड फ्रॉम स्टेशनरी लेअर. डिस्प्लेसमेंट कुठून मोजतो आपण, स्टेशनरी लेअर पासून. आणि स्टेशनरी लेअर पासून जर डिस्प्लेसमेंट चेंज झाला तर वेलॉसिटी बी काय होत आहे, चेंज होत आहे. म्हणजेच बाळांनो वेलॉसिटी ग्रेडियंटला डिनोट करतात रे डीव्ही बाय डीएक्स. हा डीव्ही बाय डीएक्स म्हणजे कोण आहे, वेलॉसिटी ग्रेडियंट आहे. कसं डिफाइन करणार याला, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम स्टेशनरी लेअर. डिस्टन्स कुठून मोजतो, फ्रॉम स्टेशनरी लेअर. ओके, तर पुन्हा एकदा सांगतो, डीव्ही बाय डीएक्स म्हणजे वेलॉसिटी ग्रेडियंट आहे. याचे डेफिनेशन विचारले आधी पण पेपरमध्ये 1 मार्क साठी याचे डेफिनेशन विचारलेले आहे. डिफाइन वेलॉसिटी ग्रेडियंट तर काय आहे बाळांनो, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम स्टेशनरी लेअर इज कॉल्ड एज ए वेलॉसिटी ग्रेडियंट. हे कठीण आहे का नाही, बघा याच्यावरूनच समजते. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम स्टेशनरी लेअर इज कॉल्ड एज ए वेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, अशा प्रकारे बाळांनो हा वेलॉसिटी ग्रेडियंटचा काय झाला तर डेफिनेशन झाले. आणि बाळांनो डीव्ही बाय डीएक्स म्हणजे काय होते रे, वेलॉसिटी ग्रेडियंट होते. याचं एसआय युनिट काय राहणार, तर वेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू काय मग डीव्ही बाय डीएक्स आहे. याचा एसआय युनिट काय राहणार, व्ही म्हणजे वेलॉसिटी, वेलॉसिटी म्हणजे होते मीटर पर सेकंड म्हणजे मीटर पर सेकंड. एसआय युनिट सांगतो. डीएक्स म्हणजेच काय होणार रे, डिवाइड मध्ये पुन्हा मीटर येणार, मीटर मीटर कॅन्सल झाले तर बाळांनो काय होणार रे, सेकंड पर सेकंड म्हणा, किंवा यालाच म्हणतात रे सेकंड इनवर्स म्हणतात, किंवा यालाच म्हणतात हर्ट्स. तर हा काय झाला बाळांनो, एसआय युनिट झाला कोणाचा, सेकंड इनवर्स किंवा पर सेकंड किंवा हर्ट्स. कोणाचा युनिट झाला, वेलॉसिटी ग्रेडियंटचा एसआय युनिट झाला. ओके, आणि बाळांनो डेफिनेशन काय होती वेलॉसिटी ग्रेडियंटची, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम स्टेशनरी लेअर इज कॉल्ड एज ए वेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, समजलंय की स्टेशनरी लेअर पासून डिस्टन्स जर चेंज केला तर वेलॉसिटी चेंज होत आहे, त्यालाच काय म्हटलं आपण, वेलॉसिटी ग्रेडियंट म्हटलंय. ओके, त्यानंतर बाळांनो लॉ आहे रे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. कोणता लॉ आहे बाळांनो, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे. तर चला त्यानंतर समोर चालतो, बघा रे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी बघू आपण. ओके सर, लॉ आहे बाळांनो, लॉ आहे म्हणजे त्याची काय राहणार, स्टेटमेंट राहणार. तर लॉ काय म्हणतो समजून सांगतो बघा. ओके, लॉ आहे, लॉ आहे म्हणजे न्यूटन्स लॉ आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ओके, तर लॉ आहे म्हणजे त्याला स्टेटमेंट राहणार. आणि स्टेटमेंट काय म्हणताय बघा, स्टेटमेंट बाळांनो मी लिहण्याबाबत फक्त समजून सांगतो आणि असं सांगतो की समजूनच जाणार. ओके, तर बघा रे बाळांनो मी काय लिहितो तर विस्कस फोर्स म्हणायला. कोणता फोर्स आहे हा, विस्कस फोर्स. डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार एरिया. आणि हा कोण आहे बाळांनो, डीव्ही बाय डीएक्स म्हणजे आता सांगितलं होतं का होते रे, वेलॉसिटी ग्रेडियंट. तर बाळांनो फॉर स्टेडी फ्लो किंवा फॉर फ्लो ऑफ फ्लुइड, ठीक आहे बाळांनो, एखाद्या फ्लुइडच्या फ्लो मध्ये किंवा फॉर ए स्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड असं म्हणा, फॉर ए स्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लेअर, कोणत्या पण लेअर वर लागणारा विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेअर अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. डीव्ही बाय डीएक्स म्हणजे काय होते हा, वेलॉसिटी ग्रेडियंट. ए म्हणजे काय होणार आहे, फ्लुइडच्या लेअरचा एरिया. एफ म्हणजे कोणता फोर्स, विस्कस फोर्स. तर कसं स्टेटमेंट काय याची मग, द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेअर अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. समजली का स्टेटमेंट, काय बोललो बघा, जे बोललो ते स्टेटमेंट होते. द विस्कस फोर्स किंवा फॉर ए स्टेडी फ्लो द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेअर अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. काही कठीण आहे का रे, नाही. ओके, तर बाळांनो हा जो प्रपोर्शनॅलिटीचा साइन काढला, ओके याच्या नोट्स देणार होतं वाचायचं. ओके, कारण जे बोललो तेच त्याची स्टेटमेंट आहे. फॉर ए स्टेडी फ्लो किंवा फॉर ए स्ट्रीम लाईन फ्लो द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लेअर, कोणत्या पण लेअर वर लागणारा विस्कस फोर्स
is directly proportional to the area of the layer and velocity gradient. ओके, चला बाळांनो, हा प्रपोर्शनॅलिटीचा साइन काढला तर काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागेल. तर देअरफोर विस्कस फोर्स इज इक्वल टू घेतला, प्रपोर्शनॅलिटीचा साइन काढला तर काहीतरी कॉन्स्टंट लिहितो. कॉन्स्टंट म्हणजे कोण आहे बाळांनो? याला म्हटलं होता इटा. काय म्हटलं होता? इटा. इटा म्हणजे काय होतं रे? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी होते. तर इटा इंटू काय? एरिया इंटू काय? डीव्ही बाय डीएक्स म्हणजे वेलोसिटी ग्रेडियंट. आणि हा कोणता लॉ आहे बाळांनो? कोणता लॉ आहे रे? न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. बघा बाळांनो, दोन लाईन मध्ये तर लॉ संपवून दिला तुमचा. एस ऑर नो? काय बोललो? द फॉर ए स्ट्रीमलाइन फ्लो द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लेयर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेयर अँड वेलोसिटी ग्रेडियंट. असंच बोलायचं आणि असंच लिहायचं. आणि हेच आहे प्रपोर्शनॅलिटीचा साइन काढला तर इज इक्वल टू चा साइन घेतला आणि इज इक्वल टू साइन जर घेतो तर काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागेल. कॉन्स्टंट म्हणजे कोण आहे? इटा आहे. इटा म्हणजे काय होतं रे? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी होते. बाळांनो, हा फोर्स आहे म्हणजे कशामध्ये राहणार? न्यूटन मध्ये राहणार. एस ऑर नो? याचा युनिट काय राहणार? फोर्सचा न्यूटन. ओके, त्यानंतर बाळांनो याच्यावरूनच बघा या इटाचा फॉर्म्युला काढून दाखवतो आणि याला म्हणणार आपण कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. बघा नेक्स्ट डेफिनेशन आहे रे. हा लॉ संपला बाळांनो. स्टेटमेंट फॉर्म्युला ओव्हर. लॉ ओव्हर आहे. स्टेटमेंट त्याची, त्याचा फॉर्म्युला संपला लॉ. आता दुसरा त्या फॉर्म्युल्यात येणारी कोणती तरी नवीन गोष्ट होती इटा. इटा म्हणजे काय होतं रे? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. आणि हा कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी म्हणजे काय आहे? तर इटा आहे मॅडम. येस ऑर नो? यालाच आपण इटा म्हटलेला आहे. तर इटाचा फॉर्म्युला काढणार तर इटाचा फॉर्म्युला इंटू मध्ये दोघं जण तिकडे गेले तर फोर्सच्या डिवाइड मध्ये येणार. तर आला कोण? इटा इज इक्वल टू कोणता फोर्स होता रे? विस्कस फोर्स डिवाइडेड बाय काय होणार? एरिया. आणि कोण आहे? तर वेलोसिटी ग्रेडियंट आहे बाळांनो. आहे की नाही आहे? तर हा झाला कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. याची डेफिनेशन काय राहणार सर? तर बाळांनो, द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज डिफाइंड ॲज. इटा म्हणजेच काय रे? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज डिफाइंड ॲज द विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. काही कठीण आहे का? नाही. बघा, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज डिफाइंड ॲज द विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. जे बोलत आहोत तेच याची डेफिनेशन आहे. बघा बाळांनो काय बोलत आहोत. द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज डिफाइंड ॲज द विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. खतम. ओके, आणि याचा एसआय युनिट काय राहणार? तर फोर्स आहे म्हणजे न्यूटन मध्ये राहणार. एरिया कशामध्ये राहणार रे? मीटर स्क्वेअर मध्ये राहणार. आणि बाळांनो हा काय आहे? तर डीव्ही बाय डीएक्स म्हणजे सेकंड इनवर्स आहे. सेकंड इनवर्स वर गेला तर सेकंड होणार म्हणजे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. हा काय झाला? एसआय युनिट झाला. कोणाचा रे? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीचा. अशा प्रकारे बाळांनो आपण या लेक्चर मध्ये न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी आणि कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी पर्यंतचा कव्हर केलेला आहे. यानंतरचा पोर्शन जो की थोडाफार राहिलेला आहे बाळांनो, जास्त नाही राहिला आता चॅप्टर. ओके, थोडाफार राहिलेला आहे. तर जो थोडाफार राहिलेला चॅप्टर जो आहे त्याला आपण 1-2 लेक्चर मध्ये कव्हर करू. थिअरी संपते याची 1-2 लेक्चर मध्ये. जो काही तुमचा पेंडिंग वर्क आहे चॅप्टरचा तो कंप्लीट करा, अभ्यास करा, नोट्स बघा, प्रॅक्टिस करून बघा. नाही समजत आहे कमेंट मध्ये विचारा. आणि बाळांनो अभ्यास करा. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की तुम्ही थोडे सिरियस होऊन आता अभ्यासाला लागा. ओके, चला तर थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.